देवते संत 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 नेमित्ता प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे निमित्त प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे देवते संत 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 नेमित्ता प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे निमित्त प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा आ
देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केणे तुका म्हणे रोकडे केणे सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करू प्रथम मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल Hare
प्रतिपादन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. आज एकादशी आणि एकादशीच्या निमित्तानं आपली सेवा असतेच, हे तर नित्याचं आहे. पण आज त्याच्यामध्ये आणखी एक निमित्त अशा प्रकारचं आलेलं आहे की आजच्या दिवशी एकादशीला, वद्य एकादशीला, वैशाख वद्य एकादशीच्या दिवशी आपल्या या वास्तूमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्याचं वर्धापन दिन आहे. असे हे दोन निमित्त असल्यामुळं जोग महाराजांची सेवा व्हावी, जोग महाराजांचं वर्णन व्हावं म्हणून संतप असणारा, संतांचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. तिथं फरशीवर जरी लिहिलेलं असलं की फाल्गुन वद्य पंचमी, तरी याच्या अगोदर एक दुसरी मूर्ती होती. ती पहिली मूर्ती बसवलेली, ती तिथी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर ती पुसलेली नाही अजून. नंतर 2 वर्षापूर्वी या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि त्या वर्धापनाचा आजचा दिवस आहे आणि म्हणून हा संतांचं वर्णन करणारा अभंग निवडलेला आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, ज्ञानाधीर ज्ञानोबारायांच्या भगवान पंढरीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री गुरु बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असणारे सर्व वारकरी, साधक, सर्व भाविक, सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे आणि संतांचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग आहे. आता तसं संतांचा महिमा आहे ना, हा वर्णन करता येईलच असा नाही आणि आपल्यासारख्याला येईल असं तर मुळीच नाही. कारण ज्या गोष्टीचं, ज्या वस्तूचं वर्णन करायचं असतं त्या वस्तूचा महिमा कळला तर वर्णन करता येईल ना. जर कळलाच नाही तर काय वर्णन करता येईल. वर्णन करणाऱ्याने सुद्धा कंबर बांधायच्या अगोदर हा विचार केला पाहिजे की आपल्याला जे सांगायचंय ते कळलंय का. विठ्ठल 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 केलेलं वर्णन त्या वस्तूचं यथार्थ वर्णन होणार नाही व काहीच्या बाई आपण मग ते वर्णन करू. हा तर व्यवहारातला सुद्धा नियम आहे. व्यवहारातल्या एखाद्या वस्तूविषयी माहिती सांगायची असेल आणि त्याच्याबद्दल आपल्याला जर काही माहीतच नसेल आणि आपण सांगायला लागलो तर ते व्यवस्थित सांगता येईल नाही, सांगता येत. ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंय, ज्याच्याविषयी सांगायचंय त्याच्याबद्दल अगोदर माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्या वस्तूचं स्वरूप, त्या वस्तूचं कारण, त्या वस्तूचं कार्य, त्याचा पूर्ण महिमा कळला तर त्या वस्तूबद्दल बोलता येत असतं.
परमार्थातही तसंच आहे. परमार्थात सुद्धा ज्या वस्तूबद्दल सांगायचं बोलायचं ती वस्तू कळलीच पाहिजे. प्रस्तुत आपल्या समोर जे आहेत बोलण्याविषयी ते कोण? संत. आणि मग संतांविषयी बोलायचं असेल तर संतांचा महिमा कळला पाहिजे. आणि संतांचा महिमा कळणं फारच कठीण आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. दुर्गम शब्दाचा अर्थ जाणण्याला कठीण, कळायला कठीण. कळत नाही संत कसे आहेत, कोण संत आहेत हेही कळत नाही. आणि संतांचा महिमाही कळत नाही. म्हणून नारद महर्षी म्हटलेलं आहे दुर्लभ दुर्गम अमोघश्च. संत हे दुर्लभ असतात. संतांचा महिमा हा दुर्गम असतो. संतांची भेटही दुर्गम असते. म्हणजे समजत नाही संतांविषयी. आणि पण संत आणि संतांची भेट ही मात्र अमोघ असते. अमोघश्च, व्यर्थ जात नाही. पण मग ते कसंही असलं पण आता वर्णन करायचं म्हणजे तर कळलं तर पाहिजे. आणि संतांचा महिमा कळणं सोपं नाही. सामान्य व्यक्तीला संत कळत नाही. वरून वरून आपण कोणालाही संत म्हणतो. काय करतोय आपल्याला संतांचं? संत फेटा बांधून कीर्तन करत होते. संतांनी कीर्तन केली म्हणून आता अलीकडं फेटा बांधून कीर्तन करायला लागले की लोक त्यांना संत म्हणतात. पण कीर्तन करणारे संत असतातच असं नाही. पूर्वी काही संत तपश्चर्या करत होते, पुन्हा आता काही थोडस तपश्चर्या करायला लागले की त्यांना संत म्हणतात. तपश्चर्या करणं वेगळं आणि संत असणं वेगळं. कीर्तन करणं वेगळं आणि संत असणं वेगळं. वरून वरून सगळं सारखं दिसते. दिसायला ते बी आपल्यासारखेच असतात. असं काही नाही की संत असले म्हणजे त्यांच्या शरीरातून असा उजेड निघतोय. जरी आपण फोटो मध्ये तसं करत असले की त्यांच्या पाठीमागून असं प्रकाशाचं वलय सूर्यासारखं पाठीमाग असे किरण निघायला लागलेत. पण प्रत्यक्षात तसं थोडं असतं. संत दिसायला तुमच्या आमच्या सारखेच असतात. आपल्याला जसे हातपाय असतात त्यांना हातपाय असतात. आपल्याला जसे डोळे असतात त्यांना डोळे असतात. आपण जसं कपडे घालतो तेही कपडे घालतात. आपण जेवण करतो तेही जेवण करतात. ते आपण झोप घेतो तेही झोपत नाही. ते संत झोपतात. सगळं आपलं शरीर त्यांचं शरीर, आपला व्यवहार त्यांचा व्यवहार, सगळं वरून वरून हे सारखं असतं. वरून वरून सारखं असलं तरी आतून ते वेगळे असतात. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. एक डोळे झाकुनी घेती झोप, एक ध्यानी करीती जप. एक डोळे झाकुनी घेती झोप, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे पारखी. पण मग आपल्याला सारखे दिसतात, सारखे असतात असं नाही. आपल्याला दिसतात. मग ज्यांना ते ओळखता येतात ते संत. संतांचा महिमा कोणालाही कळत नाही. संत कोणालाही कळत नाही. संतांचा महिमा फक्त संतांना कळतो. तुका म्हणे
शास्त्र शिकून विद्वान जरी झाला त्याला सुद्धा कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते. शब्दज्ञानालाही संत कळत नाही. देवादिकांना नाही कळत. न कळे साचा ब्रह्मादिका. ब्रह्मदेवाला सुद्धा संत महिमा कळत नाही. असे संत आहे. पण जरी महिमा जरी नाही कळला, संत महिमा किती मोठा आहे तो महिमा जरी लक्षात नाही आला तरी संतांची सेवा करायला काय अडचण नाही. पूर्ण महिमा कळलाच पाहिजे असं काही नाही. थोडंफार जरी लक्षात आलं की हे संत आहेत, तसे काही लक्षण थोडेफार दिसले की तरी संतांची सेवा ही करायला पाहिजे. कारण संतांच्या सेवेशिवाय आपली परमार्थात गती नाही, भगवत प्राप्तीच नाही, उद्धारच नाही. म्हणून संत सेवा ही केली पाहिजे. संत सेवा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूजा करी काय वाचा म्हणे, काय जनार्दनी जाणे. इच्छिले ते पूर गाली संतांची आसने. पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते गाली संतांची आसने. पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते पूरवी गाली संतांची आसने. पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते पूरवी गाली संतांची आसने. संतांना जर आपल्याकडे संत आले तर त्यांना आसन घालावं, त्यांची पूजा करावी. पूजा करी काया वाचा म्हणे. पूजा करावी. आपण होऊन त्यांच्याकडे जावं, त्यांनी आपल्याला बोलवावं याची अपेक्षा संतांकडे करू नये. पाहुण्याकडे जाताना निश्चित करा, विचार करायचा की आपल्याला बोलवलंय का. उगाच लापटासारखं जाऊन काय उपयोग कामाचं ते. माणसाने संसारात स्वाभिमानी असावं, पण संताकडे जात असताना आपला सगळा अभिमान सोडून जावं. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे विघावया. आपण होऊन जावा, संतांची सेवा करावी. आपल्याकडे आल्यावर तर त्यांची सेवा करावीच. सगळी बाकीची कामं सोडून अगोदर संतांची सेवा करावी. संसारातली सामान्य अशा प्रकारची आपली कामं सोडून संतांची सेवा करावी असंच सांगतात असं नाही. आपण देवाच्या पूजेला जरी बसलेलो असलो, सकाळी सकाळी आपण स्नान करून देवपूजेला घेतलेले आहेत. देवाऱ्यातले देव सगळे स्नान करण्यासाठी, त्यांना स्नान घालण्यासाठी, पूजा करण्यासाठी म्हणून असे खाली घेऊन त्या गंगाळामध्ये आणि चालू आहे अभिषेक करणं. दुधानी, दह्यानी, तुपानी, पंचामृतानी देवाचा अभिषेक सुरू आहे. अभिषेक म्हणजे असं स्नान करून झालेलं आहे, देवाला पुसलेलं आहे. आता देवाला कपडे घालायचे, गंध लावायचा, देवाची आरती करायची, देवाला नैवेद्य समर्पण करायचा. आता हे सगळं म्हणजे राहिलेलं आहे पुढचं. म्हणजे देवाला अजून कपडेही घातलेले नाहीत. आणि अशा वेळी एकदम दारामध्ये संत आले. करिता देवार्चन घरा आले संतजन. देव सारावे पण ते संत
जर अशा वेळी संत आपल्या घरी आले, आता काय करायचं? देवाची पूजा पूर्ण करून घ्यायची का संतांची पूजा करायची? संतांच्या पूजेचं हे विधान शास्त्रात आहे आणि देवाच्या पूजेचं ही विधान शास्त्रात आहे. पण देवाची पूजेचं जे विधान आहे त्या विधानाचं कर्म सुरू आहे. अर्धी पूजा झालेली आहे, आता काय करायचं? तर हे धर्मसंकट आहे. पण संतांनी आपल्याला सोडवून दिलं. तुकोबाबाई सांगतात, अशा वेळेला त्या देवाला बाजूला ठेवायचं आणि अगोदर कुणाची पूजा करायची? संतांची पूजा करायची. संत पूजावे आरती, म्हणजे देवाला बाजूला सारून, देवाला बाजूला सारून अगोदर संत पूजायचे. संत म्हणजे असं का बरं? का देवाला बाजूला सारून संत का पूजायची? त्याचं कारण तुकोबाबाई अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते फक्त देवाच्या त्या मूर्त्या आहेत, त्या आपण बनवलेल्या आहेत आणि ते देव आहेत अशा प्रकारचं मानून आपण त्याची पूजा करत असतो. पण संत हे साक्षात देव आहेत, साक्षात. जरी आपल्याला त्यांचे माणसासारखे आपल्याला संत दिसत असतील, पण संत माणसं नसतात,
संतनवती जगा मानसाच्या सारिखे समुद्र नदी नोहे पैगा समुद्र नदी नोहे पैगा पाषाण मांगुराये लिंगा संतनवती जगा मानसाच्या सारिखे संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. आपल्यासारखे सामान्य माणसासारखे संत जरी दिसले तरी ते माणसं नसतात. संत हे देव असतात, देव. आणि मंदिरातले देवघरातले देव हे तरी आपल्याशी चालत नाही, बोलत नाही, पण हे चालते बोलते देव असतात. चालते बोलते ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, एक माणूस पण ते भांब लौकिक भला. चालते बोलते हे देव असतात. म्हणजे देव हा देव. संत देव असतात. हा कसं काय देव असतात संत? संत कसं काय देव होतील? देव काय असा असतो? संत देव कसे होतील? कशाहून संत देव असतात? अशा वेगवेगळ्या काय येतात? शंका येतात. देव किती मोठा, देवाचं ऐश्वर्य कसं, आणि संत कसे, कसं काय संतांना देव म्हणता येईल? अशा सामान्य तुमच्या आमच्या सारख्याला काय येतात? शंका येतात. किंवा हा संत मोठे असतात वगैरे असं सांगितल्यावर एवढं काय वाटत नाही, पण संत देव असतात हे कसं काय शक्य? ते माणसाच्या बुद्धीला ते काय होत नाही, पटत नाही. पण आपल्याला संत जास्त पूर्व पक्ष न मांडता आपण उत्तर पक्षच मांडू, आहे का नाही? संत देव कशामुळे आहेत वेगवेगळ्या युक्तीनं आपण थोडस आपण सिद्ध करू, किंवा थोडस सिद्ध करू मांडण्यापेक्षा ते सिद्धच आहे, आपण त्याचं चिंतन करू. विठ्ठल 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 पाहिलं, स्वरूप दृष्टीनं तर ते देवच असतात. गुणदृष्टीनं पाहिलं, त्यांच्या सामर्थ्याच्या दृष्टीनं पाहिलं, सगळ्याच दृष्टीनं आपण जर देवाकडं संताकडे बघायला लागलो आणि तुलना जर करायला लागलो तर ते देवच असतात. देवच. थोडं एका एका पैलूचं आपण चिंतन करू. संत देव आहे कशावरून? त्याचं पहिलं कारण काय? कारण की देवाविषयी असं म्हणतात की देव अवतार घेतो. आपण आलो का नाही इथं जगात? तुम्ही आले ना जगात, मी आलो जगात, पण मला अजून कुणीच म्हटलं नाही की तुम्ही अवतार घेतला. तुम्हाला म्हटलं का कोणी? तुम्हाला म्हणतोय कोणी अवतार घेतला? आपल्याला अवतार घेतला कोणी म्हणत नाही. आणि लयच कसं तरी तोंड बिन भरलं असलं, लोक घाबरायला लागले, मग म्हणतो असला काय अवतार घेतला तेवढ्याच. पण असं
तुम्ही अवतार घेतलेला आहे असं कोणी काही बोलत नाही आपल्याला. पण देवाविषयी काय म्हणतात? देव इथं अवतार घेऊन येतो. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. देव अवतार घेतो आणि संत सुद्धा इथं आले की त्यांना काय म्हणतात? संतांनी काय घेतला? अवतार घेतला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आपल्याला कोणी अवतरले म्हणतंय का? नाही. देवाला अवतीर्ण झाला म्हणतात, देवाने अवतार घेतला म्हणतात आणि संतांनाही अवतार घेतला म्हणतात. अवतार तुम्हा धराया कर. देव अवतार घेतो आणि संत अवतार घेतो. मग तेही अवतार घेत असतील आणि हेही अवतार घेत असतील मग काय त्यांच्यात भेद आहे? म्हणून देव ते संत. बरं, देव अवतार घेतो, नीट थोडं लक्षात घ्या. देव अवतार घेतो म्हणजे काय करतो? तो जिथं राहतो तिथून खाली येतो. बरोबर आहे? तो जिथं राहतो तिथून खाली येतो. कुठं राहतो देव? देव कुठं राहतो? वैकुंठात. देवाचं राहण्याचं स्थान नेहमी करताच कोणतं आहे? वैकुंठ आहे. वैकुंठ हे देवाचं नेहमी करता अशा प्रकारचं राहण्याचं स्थान आहे. आणि तिथून इथं खाली आला की त्यांनी अवतार घेतला आपण असं म्हणतो. आणि संत तरी कुठून येतात? आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणाचे. वैकुंठाहूनच येतात. तो आला की त्याला अवतार घेतला म्हणतात आणि हे आले की यांना काय म्हणतात? अवतीर्ण झाले, अवतार घेतला अशा प्रकारचं म्हणतात. बरं, देव जो इथं येतो तो कोणत्या कार्यासाठी येतो? इथं आल्यावर काय कार्य करतो? धर्म संस्थापनार्थाय संभवामी. पहिलंच म्हणून धर्म रक्षावया अवतार घेशी. आणि संत तरी काय कार्य करतात? धर्म रक्षावयासाठी करण्यासाठी आभासी, करण्यासाठी आभासी, करण्यासाठी आभासी. Yeah.
धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, किंवा धर्माचे पालन करणे पाखंड. देव धर्माचं रक्षण करतो आणि संत ही काय करतात, धर्माचं रक्षण करतात. फक्त रक्षण करण्याची पद्धत दोघांची वेगवेगळी आहे. पद्धत वेगळी असू द्या, काय अडचण नाही, करतात एकच कार्य ना. देवाचं जे कार्य आहे तेच संतांचंही कार्य आहे. म्हणून ते देव आहे विठ्ठल विठ्ठल बघा. तुम्ही सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार करा. देवाचं सामर्थ्य काय आहे? करशील तरी नाही तो समर्थ आहे महाराज. समर्थ त्यालाच म्हणतात की ज्याने ठरवल्यानंतर ज्याला काहीच अशक्य नाही. राईचा डोंगर आणि डोंगराची राई तो करू शकतो. तो काय नाही करू शकत, सगळं काही करू शकतो. करंगळीवर पर्वत उचलतो. करंगळीवर आपल्याला उचलते पर्वत नाव टाकून छत्री जरी आणली तरी उचलता नाही याला. आपलं देवाचं सामर्थ्य एवढं आहे. करंगळीवर एवढं सामर्थ्य, आणि त्याला करंगळी लावायची गरज नाही. खरंच नुसतं मनात आणलं की होतं. त्याच्या नुसतंच मनात आलं, त्याच्या नुसती इच्छा केली की जगत निर्माण करायचं. इच्छा, केवळ इच्छेनं जग निर्माण होतं. जग निर्माण करण्याकरता त्याला कुठून खडी आणावी लागत नाही, सिमेंट आणावं लागत नाही, स्टील आणावं लागत नाही, कोणता इंजिनियर बोलवावा लागत नाही, पाया खंदावा लागत नाही. नुसती इच्छा झाली की जग निर्माण होत. जग तोच चालवतो, पळत सुटत नाही. काय झालं की त्याला पळायची गरजच नाही, नुसत्या इच्छेनं जग चालतंय. त्याला वाटलं की कोरोना लगेच सुरू. त्याला वाटलं आता बस झाला, आता नाही परेशान झालं. त्याला मनात आलं की बंद लगेच. इच्छा मात्रानं जग चालतंय, इच्छा मात्रानं. आणि नुसतं मनात आलं की आता हा सगळा खेळ मोडायचा. आमच्याकडे ते लहानपणी असं खेळ बिळ म्हणायचं आणि असं बस झालं खेळायचं. ते खेळ मोड बामणीन बाईचं टपोर कोण म्हणायचं, म्हणून टाकायचा खेळ सगळा. आता ते बामणीन बाईचा
का म्हणतो कुठं पडितो ते काय माहित नाही. पण मग ते खेळ मोडून टाक. तसं त्याच्या मनात आलं की हा सगळा खेळ मोडायचा, काहीच वेळ लागत नाही माणूस. हे फक्त त्याच्या कशाने होतंय? इच्छेने होतंय. त्याच्या इच्छेत एवढी ताकद आहे, संकल्पात एवढी शक्ती आहे. संकल्पात जग निर्माण करण्याची, जगाचं पालन आणि जगाचा संहार करण्याची शक्ती त्याने ठरवल्यावर जगतात काही थोडेफार बदल करायचे ठरवल्या काय होणार नाही. तो समर्थ आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि संतांचंही वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, करील ते काय लोहे महाराज, 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 करील ते काय लोहे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, परी पाहे बीज शुद्धांगी, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. ज्ञानोबा यांच्या सामर्थ्याचं वर्णन करत असतात. महाराजांनी जर ठरवलं तर ते काय करणार नाही, सगळ्याचा अर्थ सगळं काही करू शकतात. म्हणजे ते समर्थ आहेत, सामर्थ्य आहे त्यांचं, काहीही करण्याचं सामर्थ्य आहे. देव काय करतो? देवाचं सामर्थ्याचं वर्णन करत असताना मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. मुखं करोति वाचालं, एखादा जर मुका असेल तर मुक्याला चांगला वाचस्पतीसारखं बोलवायचं ठरवलं तर देवाच्या मनात आलं काय अशक्य? वाचस्पतीसारखं बोलतो, वाचालम करोति, त्याला वाचाळ अशा प्रकारचं करतो. मुखं करोति वाचालम. पांगळ्याला जर ठरव, पांगळा आहे इथून तिथपर्यंत जाता येत नाही त्याला, आणि त्याने जर ठरवलं की याला डोंगरावरून पलीकडे न्यायचं तर तू असा देवाच्या मनात आल्याबरोबर असा चांगल्या पैलवानाच्या पुढे पळ सुटतो. त्याने ठरवल्यावर काय अशक्य? हे देवाचं सामर्थ्य आणि संतांचं सामर्थ्य. जर देव मुक्याला वाणी देतो, कुणाला? मुक्या माणसाला वाणी देतो, तर संत मुक्या जनावराला वाणी देतात. वेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माता. वेड्याला वेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हे वेड्याला वाणी दिली नाही ज्ञानोबाबांनी. जर तो मुक्याला वाणी देत असेल तर संत मुक्या जनावराला सुद्धा अशा प्रकारची वाणी देऊन त्याला बोलायला लावतात. आणि बोलायला नुसते व्यवहारातलं सामान्य शब्द बोलायला लावत नाहीत. चांगल्या चांगल्या विद्वानाला सुद्धा ज्या वेदाचा उच्चार करता येत नाही, कसा वेद धरावा हेही कळत नाही, अशा वेदाचे मंत्र त्यांना म्हणायला लावतात. हे काय सामर्थ्य आहे?
म्हणून संत हे आपल्यासारखे सामान्य जरी दिसत असतील तरी ते माणसं नसतात, ते साक्षात देव असतात. देव. विठ्ठल 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 सांदीपानी ऋषीकडे हे अध्ययनाच्या निमित्ताने गेले. सांदीपानी ऋषींना गुरु केलं, आश्रमात राहिले, गुरूंची विद्या, गुरुकडून विद्या घेतली आणि विद्या ग्रहण झाल्याच्या नंतर आता निरोप समारंभ. पण पूर्वी असं होतं, निरोप समारंभाला गुरूंना दक्षिणा द्यावी लागायची. आता काही देऊ नये असं नाही, पण पूर्वी तसा नियम होता. आता थोडासा कलियुगामध्ये शिथिल झालेला आहे. देऊ नये असं नाही, पण दिलाच पाहिजे असा आग्रह नाही. तर नियम होता पूर्वी, द्वापारयुगाचा काळ होता. गुरुकडून विद्या ग्रहण केली, गुरु दक्षिणा दिली पाहिजे. गुरूंना विचारलं, चरणाला लागले, गुरु महाराज काय दक्षिणा देऊ? सांदीपानी ऋषीने सांगितलं की भगवान, अहो तुम्ही मला गुरु केलं, याच्यापेक्षा अजून मोठी गुरुदक्षिणा कोणती आहे? मला तर काही अपेक्षा नाही गुरुदक्षिणा तुमच्याकडून घ्यावी म्हणून, पण जर तुमची देण्याचा खूपच आग्रह असेल, द्यायचाच असेल तर तुमच्या गुरुमाईला विचारा. गुरुमाईला विचारायला गेले. गुरुमाईने सांगितलं, कृष्णा तू आल्यापासून माझ्या मुलाच्या वियोगाचं दुःख विसरले होते. तुलाच मुलगा मानत होते, आता तो निघाल्यानंतर पुन्हा मला मुलाच्या वियोगाचं दुःख होईल. मी असं ऐकलंय की तू ईश्वर आहेस. सगळे येणारे लोक तुझं वर्णन करतात, ऋषी मुनी सगळे संत सांगतात की तू ईश्वर आहेस, तू समर्थ आहेस, तू पुतणीला मारलंस, गोवर्धन पर्वत उचललास, कालिया मर्दन केलंस, मोठे मोठे असुर मारलेस. हे लहानपणी बालवय असताना नुघडता बालपणाची फुली, बालपणाची फुली, बालपणाची लक्षण अजून चांगली उघडलेली नव्हते. मला बालपणाच्या अगोदर शिशु असतानाच मिया अदानवी सृष्टी केली, दानवरहित अशा प्रकारची सृष्टी मी केली भगवान सांगतात. हे सामर्थ्य तिने ऐकलेलं होतं गुरुमाईनं. तू समर्थ आहेस, तुला आणि गुरुदक्षिणा द्यायची तर मग असं कर, माझा मुलगा मला परत आणून दे. 12 वर्षापूर्वी समुद्रात स्नानाला गेला होता. 12 वर्षापूर्वी मेलेलो, आता काय राहिला असेल. पण देवाने तो परत आणून दिला होता. त्याला काय काय कुठाने करावं लागले तर ते सगळं सांगत बसत नाही आता. पण 12 वर्षाच्या पूर्वी मेलेला पुत्र भगवान श्रीकृष्णाने आणून दिला. नंतर पुन्हा ज्या वेळेला देवकीनं प्रार्थना केली, देवकीलाही मेलेले 6 पुत्र आणून दिले होते. हे सामर्थ्य देवाचं आहे. तर संतांचंही सामर्थ्य तसंच आहे. भगवंताने मेलेला गुरुपुत्र आणला, तर ज्ञानोबाबाईंनी मेलेला त्या सच्चिदानंद बाबाला काय केलं, जिवंत केलं. म्हणून नंतर सच्चिदानंद नाव पडलं. म्हणा अगोदरचं काय नव्हतं काय. ती यात्रा चालली होती, प्रेत यात्रा. ज्याने म्हटलं उठ रे बाबा, उठ म्हणलं की ती उठून बसलं.
नाव काय? सच्चिदानंदच नाव होतं. सच्चिदानंद नाव आहे आणि मग सच्चिदानंद म्हणत कसा तो? सच्चिदानंद कुठं म्हणत असतंय? हे उठवे म्हटलं की ते उठून बस. नंतर पुन्हा ज्ञानोबा यांच्या त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं. ज्ञानोबा यांचा सेवक झाले ते. ज्ञानोबा यांनी प्रवचन केल्यानंतर त्यांनी ते लिहून घेतलं. तीच ज्ञानेश्वरी आज आपण वाचतोय. हे सामर्थ्य संत, जे देवाचं सामर्थ्य आहे तेच संतांचं सामर्थ्य आहे. का त्यांना देव म्हणू नये? देवते संत, देवते संत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तरीही देव हे संत आहेत हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यावर पुन्हा काही शंका येतात. देव संत कसे काय? देव व्यापक आहे, संत परिच्छिन्न आहे. देव व्यापक आहे, देव कुठं नाही? संत तर आळंदीत बसले समाधी लावून. संत गौडापासून वैकुंठाला गेले. संतांनी पैठणला जलसमाधी घेतली का? तुमच्या गावात घेतली? कुठे घेतली? पैठणला घेतली ना. का तुमच्या गावात घेतली? मग तुमच्या गावात समाधी घेतली का? नाही. म्हणजे तिथं नाही, ते पैठणच्या जलात आहेत. ज्ञानोबा आळंदीत बसलेत का तुमच्या गावात बसलेत? म्हणजे संत हे एकदेशी आहेत ना, परिच्छिन्न आहेत. आणि देव हा व्यापक आहे. व्यापक हा विश्वंभर चराचर जगणे. संत जन्मतात, संत जातात, त्यांची पुण्यतिथी असते. देवाची पुण्यतिथी करतं का कोण? आळंदीत तर नाही होत, पण कुठे दुसरीकडे कुठं करता देवाची पुण्यतिथी? नाही, कारण ती मरणाची असते. देवाची पुण्यतिथी नाही. तसा तर जयंती सुद्धा नसते. तो जन्मतही नाही, मरतही नाही, पण आपल्याला लय ती हौस असते करायची म्हणून आपण करतो. त्याचा काय जन्म, काय मृत्यू, त्याला जन्म नाही, मरण काहीच नाही त्याला. संत जन्मतात, संत देहाला सोडून जातात. मरतात म्हणले कसं वाटतं? त्याच्यापेक्षा देहाला सोडून जातात म्हणायचं. देह संतांना सोडावाच लागतो ना. सगळ्यांनी सोडलाय. अपवाद तुकोबार आहे. तुकोबार आहे फक्त देहाला घेऊन अशा प्रकारचं वैकुंठाला गेले. काही जे सृष्टीचे नियम असतात त्या सृष्टीच्या नियमाला काही अपवाद पण असतात. त्या तुकोबार आहे. कुठल्याही कायद्यामध्ये जे नियम बनवलेले असतात ना, म्हणजे त्याच्यामध्ये अपवाद पण असतात. तर संत हे देव कसे, अशा वेगवेगळ्या शंका येतात. पण आपल्याला वेळ नाही आता. पण आतापर्यंत आपण जे वेगवेगळ्या पैलू थोडंसं चिंतन केलं ते पुरेसं झालं की संत एक आहेत, देव आहे. देव शरीराने जरी संत हे परिच्छिन्न दिसत असतील, हे जन्मतात, शरीर सोडतात म्हणजेच मरतात असं दिसत असलं तरी संत हे जन्मत नाहीत आणि मरत नाहीत. आपण त्यांच्या देहाला संत म्हणतो. संत ते असतात की ज्याने देहाचं तादात्म्य केव्हाच सोडलेलं आहे. विठ्ठल संत हे पदच त्यावेळेला प्राप्त होतं की ज्यावेळेला त्याचा देहाच्या ठिकाणचा अहम नष्ट होऊन जातो. देहाचं तादात्म्य सोडून, देहाच्या ठिकाणी असलेला अहम अध्यास सोडून, तो नष्ट करून ज्याचा अहम आपल्या मूळ
स्वरूपावर म्हणजे ब्रह्म स्वरूपावर परमात्मा स्वरूपावर स्थिर झालेला आहे. मी देह नाही. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मी वासुदेव मी वासुदेव तत्वता. या अनुभवावर आवड झाल्याशिवाय संतत्वच प्राप्त होत नाही. संत या अनुभवावर आवड झालेली असतात. मीच वासुदेव नाही, सगळाच वासुदेव. विष्णुमय जग वैष्णवांचा सगळाच वासुदेव आहे. वासुदेवाशिवाय काही नाही. या अनुभूतीवर ते आवड असतात म्हणून ते देह राहिलेले नसतात. देहावरून कधीच वेगळे होऊन ते ब्रह्मरूप झालेले असतात. परमात्मा रूप झालेले असतात. परमात्मा ब्रह्म म्हणजेच देव म्हणून ते देव असतात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्यांच्यामध्ये आणि संतांमध्ये जो भेद वाटतो त्याला कारण काय असतं? फक्त त्यांचं त्या स्वरूप, ती मूर्ती, त्या प्रतिमा, त्यांचं शरीर हे फक्त वेगळं असतं. देव विटेवर उभा असतो. हे खांद्यावर पताका घेतात, टाळगळ्यात घेतात, भजन करीत विठोबा रुक्माई रामकृष्ण हरे म्हणत पंढरपूरला जातात. तिथं गेल्यावर चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा, कीर्तन व महाद्वारात जाऊन तिथं काना असं मारून काय घेतात, लोटांगण काय घालतात. हे फक्त निमित्त असतं. हे काल्पनिक अशा प्रकारचं स्वीकारण केलं जातं. पण त्याच्यावरून ते वेगळे असतात असं नाही. ते एक नाटक असतं. नाटक काय असतं? ते नाटक असतं. खरं असं असतं की ते दोघं एक असतात. नाटकात काही दाखवलं जात. नाटक खरं नसतं. वास्तव वेगळं असतं आणि नाटक वेगळं असतं. तर भक्तांनी हे भजन करणं, उड्या मारणं, लोटांगण घालणं, गालात मारून घेणं, प्रार्थना करणं, त्याला हाका मारणं, ते आळवणं, हे नाटक आहे. नाटक हे सगळं काय आहे? वास्तव असं आहे की देव आणि ते वेगळे नसतात. तुझं माझं नाही भेद. कधी कधी कुणी नसलं की मग त्यांना असं हे करतात. मग देवाला केला सहज विनोद. विनोदाने अशा प्रकारचं हे संत अशा प्रकारचं करतात. संत आणि देव वेगळे नसतं. निमित्त त्या प्रतिमा. कशासाठी सांगू लागले? तुकोबारा म्हणतात की तुम्हाला ठाऊक पाहिजे, माहिती पाहिजे. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. मी अतिशय श्रद्धेनं, विश्वासाने मी सांगतोय. माझा याच्यावर विश्वास आहे की संत हे देव आहेत म्हणून.
आणि तुम्ही हे त्यांना देव मानावं म्हणून तुम्हाला मी सांगतोय. तुम्हाला ठाऊक पाहिजे या गोष्टी सगळ्या. मला ठाऊक झाल्यात, माझा विश्वास आहे त्याच्यावर. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. पण म्हणजे मग असतील देव संत, पण ह्या देवाला सोडून संतांकडे कशाला? देवाचीच आपण उपासना करू ना. मग देवाच्या सेवेमध्ये संतांच्या सेवेमध्ये काय फरक पडतो? देव कसा आहे आणि संत कसे आहेत? तुकोबा तिसऱ्या चरणात देवाकडे आपण गेलो तो देव कसा आहे? निराकार. त्याला आकार नाही, कसलाच आकार नाही त्याला. ती गोल बी नाही, चौकोनी बी नाही, त्रिकोणी बी नाही, कसलंच नाही ते. त्याला आकारच नाही. उभं नाही, आडवं नाही, झोपलेलं नाही, कसलंच नाही ते. त्याला आकार कसलाच नाही. हात नाही, पाय नाही, कान डोळे काय असलं अवयवही नाही, काहीच नाही. असं निराकार आहे ते, निराकार. आणि तिथं त्याच्याकडे जाऊन काय करणार आपण? तिथं दिशा सुद्धा नाही, का कोणीकडे काहीच कळत नाही, दिसतच नाही काही. तिथं त्याच्या ठिकाणी काहीच नाही, नाव नाही, रूप नाही, काही नाही. असं निराकार निर्गुण असं त्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय मिळणार आहे? निराकारी ओस दिशा. पण आपण जर संताकडे गेलो, संतांची सेवा केली, संत आपल्यावर प्रसन्न झाले, संतांनी कृपा केली, येथे इच्छा पुरतसे. येथे मात्र आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. संत सगळ्या इच्छा पूर्ण करतात. देवाच्या जवळ तसं नाही. त्याच्या जवळ यायला काहीच नाही, तो आपल्याला दिसतही नाही. पण संत आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. शेवटच्या चरणात सांगतो, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले.
संतही आपल्याला प्रत्यक्ष दिसतात आणि संतांच्या जवळ जो माल आहे तोही आपल्याला प्रत्यक्ष आपल्याकडे संत देतात आणि तो माल जर आपण घेतला, त्या मालाचं जर सेवन केलं, तो माल म्हणजे ब्रह्मरस किंवा भक्ती रस, त्या रसाचं सेवन केलं, सेविता येणे पोट तृप्त होतो मनुष्य, तृप्त. म्हणून संतांच्या जवळ माल आहे, देवाजवळ काही नाही. त्याच्यामुळं म्हणण्याचा तुकोबांचा भाव आहे. आणि म्हणून संतांची सेवा करावी. मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा झालेली सेवा. सानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांना विनंती आहे, फराळाचा प्रसाद केलेला आहे. कीर्तन आता आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांनी फराळासाठी खाली जाऊन बसायचंय. आणि आणखी एक विनंती आहे, जोग महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापना दिनानिमित्त आपली सेवा होती आणि आज एकादशी आहे. आज काय जेवण करता आलं नाही, म्हणून उद्या पंगत आहे 12 वाजता. त्या अगोदर 10 ते 12 कीर्तन होईल आणि 10 ते 12 कीर्तन होऊन नंतर महाप्रसाद होईल. सर्वांना विनंती आहे, उद्या सुद्धा 10 ते 12 कीर्तनाला यावं
आणि नंतर महाप्रसादही घ्यावा. कीर्तनाला नाही आले तरी चालेल, पण महाप्रसादाला 12 वाजता तरी यावं अशी सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वर